नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशीक खबरां विभागावर वेदा मणेरीकर तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी केंद्रीय मंत्रिमंडळान घेतिल्ल्या निर्णया विशीं उक्तायल्या खोस. रेल्वे नुस्तेमारीच्या मळार मुळाव्यो सुविधा अर्थपुरवणेक नेट. काँग्रेस प्रणीत UPAच्या राजवटींतले अर्थीक गैरव्यवस्थापन आनी बेशिस्तीचेर उजवाड घालपी श्वेतपत्रिका सरकारान संसदेत मांडली. अंतरीम केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 संसदेन दिली मान्यताय. ऑस्ट्रेलियाचे पर्थ शारांत आयज सावन हिंद महासागर परिशदेची 7वी आवृत्ती सुरू. विदेश वेव्हार मंत्री S. जयशंकर जातले वांटेकार. गोंयचे मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी मांडलो 26,855 कोटी रुपया खर्चाचो शिलकी अर्थसंकल्प. विकसीत गोंय विकसीत भारताची मोख. पाकिस्तानात सार्वत्रिक वेंचणुकेची मतमेजणी चालू. आज सकाळी निश्चित जातलो 18,000 उमेदवारांचो राजकी फुडार. 19 वर्सां पिराये सकयल्या संवसारीक वस्तादपण क्रिकेट सर्तीच्या निमाणे फेरयेंत भारताचो खेळ येता त्या आयतारा ऑस्ट्रेलिया आड. आतां पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी केंद्रीय मंत्रिमंडळान घेतिल्ल्या निर्णया विशीं खोस उक्तायल्या. रेल्वे प्रकल्पांक मेळिल्ल्या मान्यतायेक लागून मुळाव्या सुविधांक नेट मेळटलो. रेल्वे येरादारी सुरळीत जावन वाणिज्य व्यापाराक नेट मेळटलो अशें प्रधानमंत्र्यांनी म्हळां. प्रधानमंत्र्यांनी हे विशीं सोशल मिडिया ट्विटर X पोस्ट केल्या. नुस्तेमारी आनी एक्वाकल्चर मुळाव्या सुविधा उदरगत निधीचो कार्यकाळ वाडयल्ल्यान ह्या मळावेल्या जाळवणदारांक अर्थपुरवण सुदारतली आनी संबंदीत मुळाव्या सुविधांचो विस्तार जातलो अशें प्रधानमंत्र्यांनी म्हळां. प्रधानमंत्री मत्स्य किसान समृद्धी सहयोजनेच्या नुस्तेमारीच्या मळार आनी खासा करून MSMEच्या मळाक बळगें मेळटलें अशें प्रधानमंत्र्यांनी म्हळां. केंद्रीय मंत्रिमंडळान प्रधानमंत्री मत्स्य किसान समृद्धी येवजणेक बावटो दाखयला. प्रधानमंत्री मत्स्य संपदा येवजणे सकयल नुस्तेमारी मळार ही येवजण चालीक लागतली. केंद्रीय मंत्री अनुराग सिंग ठाकूर हांणी मंत्रिमंडळाच्या बसके उपरांत खबरां माध्यमांत ही म्हायती दिली. हे येवजणे सकयल 6,000 कोटी रुपया खर्च जातलो. ते खातीर 3,000 कोटी रुपया भौशीक अर्थपुरवणे वरवीं तशेंच संवसारीक बँक आनी AFD हे बाह्य वित्त पुरवणे वरवीं येतले. जाल्यार उरिल्ले 50% वांटो नुस्तेमारी मळावेल्या जाळवणदारां कडच्यान येतलो. येवजणेचो नुस्तेमारी मळावेल्या 6,40,000 सूक्ष्म वेवसायीक आनी सुमार 5,500 नुस्तेमारी सहकारी संस्थांक रीण पुरवणे वरवीं आदार जातलो. केंद्रीय मंत्रिमंडळान दूरसंचार खात्याक स्पेक्ट्रमाच्या पावणेक बावटो दाखयला. खात्याचो प्रस्ताव बसकेंत काल मान्य जालो. दूरसंचार सेवा पुरवणे खातीर स्पेक्ट्रमाची पावणी हे वरवीं जातली. हाका लागून गिरायकांच्या दूरसंचार सेवेत मोठो सुदार जातलो. 800 मेगाहर्ट्ज, 900, 1,800, 2,100, 2,300, 2,500, 3,300 मेगाहर्ट्ज आनी 26 गिगाहर्ट्ज फ्रिक्वेन्सी बँडां खातीर ही पावणी आसतली. 20 वर्सां खातीर हो स्पेक्ट्रम दितले. ताचें मोल 96,317.65 कोटी रुपया इतलें केलां. NCRTC खातीर 700 मेगाहर्ट्ज स्पेक्ट्रम वितरणाकूय मंत्रिमंडळान बावटो दाखयला. ऑस्ट्रेलियाच्या पर्थ शारांत आयज सावन हिंद महासागर परिशदेची 7वी आवृत्ती आयज सावन सुरू जाता. 2 दीस ही परिशद चलतली. भारताचे विदेश वेव्हार मंत्री डॉ. S. जयशंकर परिशदेच्या उक्तावणाच्या सत्रांत वांटेकार जातले. श्रीलंकेचे अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे, ऑस्ट्रेलियाचे विदेश वेव्हार मंत्री पेनी वॉंग आनी सिंगापुराचे विदेश वेव्हार मंत्री डॉ. विवियन बालकृष्णन हे परिशदेंत वांटो घेतले. हिंद महासागरी वाठारांतल्या देशांची ही सल्लामसलत करपाची म्हत्वाची माची. विदेश वेव्हार मंत्रालय भारतीय प्रतिश्ठानाच्या जोडपालवान ही वर्सुकी परिशद घडोवन हाडटा. जलजीवन मिशना वरवीं सरकारान 11 कोटी वयर ग्रामीण घराब्यांक नळान उदका पुरवण केल्या अशी माहिती सरकारान दिल्या. जलशक्ती राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर हांणी लोकसभेत दिल्ल्या एके लेखी जापेत ही माहिती दिल्या. वर्स 2019च्या ऑगस्टा सावन ही येवजण चालीक लागिल्ली. आतां मेरेन हे येवजणे सकयल एकूण 3 कोटी घराब्यांक नळान उदका पुरवण उपलब्ध जाल्या. आतां देशभरात एकूण 14 कोटी 24 लाख ग्रामीण घराब्यांक नळान उदका पुरवण चालू आसा अशी माहिती तांणी दिल्या. अंतरीम केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 संसदेन काल मान्यताय दिली. बरोबर जम्मू आनी काश्मीराचे केंद्रशासीत प्रदेशा खातीर विनियोग विधेयकाकूय लोकसभेन मान्यताय दिली. देशात किरकोळ म्हारगाय फाटल्या एप्रिल ते डिसेंबर मजगती वर्स 2022च्या तुळेंत 2023त 6.8% वेल्यान देंवन
5.5% उणे जाल्या अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण हांणी अंतरीम अर्थसंकल्पाचेर जाल्ल्या चर्चेक जाप दितना दिली. हे विनियोग विधेयकांक ते आदी लोकसभेन मान्यताय दिल्ली. लोकांक खाद्यान्न सोंपेपणान मेळचें हे खातीर सरकारान तांदूळ, पीठ, कड्डणां आनी कांद्याच्या संबंदात वेगवेगळी पावलां उखल्ल्यात. लोकांक आतां माफक दरान भारत ब्रँड पीठ, दाळ आनी तांदूळ बाजारपेठेंतल्यान उपलब्ध करतात अशें अर्थमंत्र्यांनी सांगलें. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागा वरवीं आयकतात. काँग्रेस प्रणीत UPAच्या राजवटींतले अर्थीक गैरवेवस्थापन आनी बेशिस्तीचेर उजवाड घालपी श्वेतपत्रिका सरकारान संसदेत मांडली. वर्स 2014च्या पूर्व काळांत भारताच्या अर्थवेवस्थे मुखार तरेतरेची आव्हानां आशिल्लीं. तांचेर ह्या सरकारान अर्थीक वेवस्थापन आनी प्रशासकी मार्गांनी योग्य धोरणां, प्रामाणीक इत्सा आनी योग्य निर्णयां वरवीं मार्ग काडलो अशें सरकारान म्हळां. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण हांणी संसदेच्या दोनूय सभाघरांनी ही श्वेतपत्रिका दवरली. सरकाराच्या योग्य ध्येय धोरणां वरवीं आज देश स्थायी उदरगतीच्या मार्गार नेटान पावलां मारता अशें हे श्वेतपत्रिकेंत म्हळां. वर्स 2014त मोदी सरकार सत्तेर आयलो तेन्ना देशाची अर्थवेवस्था सापूच नाजूक आशिल्ली. भौशीक वित्तपुरवण खालाविल्ली. सरकाराच्या सुदारणा करपी पावलां आनी राष्ट्र प्रथम ह्या धोरणाक लागून आज ही परिस्थिती जाग्यार आयल्या अशें सरकारान श्वेतपत्रिकेंत म्हळां. पाकिस्तानांत सार्वत्रीक वेंचणुकेची मतमेजणी चालू आसा. आज सकाळीं 18,000 उमेदवारांचो राजकी फुडार निश्चित जातलो. राष्ट्रीय संसद आनी 4 प्रांतीय विधानसभां खातीर काल मतदान जालां. वेंचणुकेत 44 राजकी पक्ष आपापले उमेदवार घेवन देंवल्यात. पाकिस्तानी राष्ट्रीय संसदेच्या 266 सुवातां खातीर ही वेंचणूक जाल्या. खेरीज 70 सुवातो बायलां आनी अल्पसंख्यांकां खातीर राखीव आसात. इतले मजगतीं उमेदवारांक मरण आयिल्ल्यान राष्ट्रीय संसदेची 1 सुवात आनी प्रांतीय विधानसभांच्या 3 सुवातां खातीर वेंचणूक फुडें धुकल्ल्या. सोशल मिडिया माध्यमांवेल्यान प्रस्तुत जावपी फटीच्यो खबरो फॅक्ट चेक युनिट म्हळ्यार FCU वरवीं निश्चित करपाच्या सरकाराच्या अधिकाराक आव्हान दिवपी याचिकांचेर खंडपीठाच्या विभाजीत निकालाचेर निर्णायक तिसरो अभिप्राय दिवपा खातीर मुंबय उच्च न्यायालयाचे मुखेल न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय हांणी तिसऱ्या न्यायाधीशाची नेमणूक केल्या. उच्च न्यायालयान दिल्या त्या म्हायती प्रमाण न्यायाधीश अतुल S. चांदूरकर हांची तिसरे न्यायाधीश म्हूण नेमणूक केल्या. ते हे प्रकरणाचेर सुनावणी घेवन विभाजीत निवाड्यां विशीं आपलो अभिप्राय दितले. 31 जानेवारीक मुंबय उच्च न्यायालयाच्या खंडपीठान दुरुस्ती केल्ल्या IT नेमा विशीं याचिकांचेर विभाजीत निकाल दिल्लो. तिसऱ्या न्यायाधीशान सुनावणी घेतल्या उपरांत 3 वांगडी खंडपीठ बहुमता प्रमाण निमाणो निकाल जाहीर करतले. गोंयचो 2024-25चो 26,855 कोटी खर्चाचो आनी 1,720 कोटी शिलकी येणावळीचो अर्थसंकल्प मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी काल सभाघरांत सादर केलो. कसल्याच अतिरिक्त कारभाराची तरतूद अर्थसंकल्पात केल्ली ना. मात कांय मळांनी वर्सुकी शुल्क वाडीचो सरकाराचो प्रस्ताव आसा. लीव अँड लायसन्सा खातीर नेम करपाचो प्रस्ताव अर्थसंकल्पात आसा. राज्याचो GDP 1,21,000 कोटी जातलो जाल्यार दरेक गोंयकाराचें उत्पन्न 7,64,000 जावपाचो अर्थसंकल्पात अदमास आसा. आनी खेळांत 19 वर्सां पिराय सकयल्या संवसारीक वस्तादपण क्रिकेट सर्तीचे निमाणे फेरयेंत भारताचो खेळ येता त्या आयतारा ऑस्ट्रेलिया आड जातलो. दक्षिण आफ्रिकेच्या बेनोनी शारांत हो खेळ जातलो. ऑस्ट्रेलियान काल जाल्ल्या दुसऱ्या सेमीफायनलींत पाकिस्तानाक 1 गड्यान हारयलें. आदी गोलंदाजी करतना ऑस्ट्रेलियान पाकिस्तानाचो डाव 48.5 षटकांनी 179 धांवड्यांचेर सोंपयलो. ते आदी भारतान सेमीफायनलींत दक्षिण आफ्रिकेक 2 गड्यांनी हारोवन निमाणे फेरयेंत पावल घालें. आनी आतां परतून एक फावट कांय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी केंद्रीय मंत्रिमंडळान घेतिल्ल्या निर्णयां विशीं उक्तायल्या खोस. रेल्वे नुस्तेमारीच्या मळार मुळाव्यो सुविधा अर्थपुरवणेक नेट. काँग्रेस प्रणीत UPAच्या राजवटींतले अर्थीक गैरवेवस्थापन आनी बेशिस्तीचेर उजवाड घालपी श्वेतपत्रिका सरकारान संसदेत मांडली. अंतरीम केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 संसदेन दिली मान्यताय. ऑस्ट्रेलियाचे पर्थ शारांत आयज सावन हिंद महासागर परिशदेची 7वी आवृत्ती सुरू. विदेश वेव्हार मंत्री S. जयशंकर जातले वांटेकार. गोंयचे मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी मांडलो 26,855 कोटी रुपया खर्चाचो शिलकी अर्थसंकल्प.
विकसीत गोंय विकसीत भारताची मोख. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो.